शेडनेट मध्ये हे कुठलं पीक घेतलंय आपण? ही काकडी घेतलंय, हिरवी काकडी. बर, हिरवी काकडी किती गुंठे आहे? ही 50 गुंठे. 50 गुंठे आहे. याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? याच पहिले रोप तयार करून घेतले, बर, नंतर ते लावले आणून. हा हा हा. आणि मग 8 एक दिवसांनी याला दोऱ्या लावल्या. बर, मग जस जशी येल मोठे मोठे होते तसे तसे वर काढून दिले. पूर्वी असं होतं का तो जर कप्पा खराब झाला तर इथं मेन दरवाजा असल्यामुळं इथून भरायचा, तो भरायचा, मग त्याचा नंबर यायचा. तसं मी त्याच्यामध्ये बदल केला का हा दरवाजा याला पण एक एक दरवाजा केला, म्हणजे कोणताही कप्पा खराब होऊ तो आपल्याला खोलता येतो, इतर माल तसाच राहतो. मग नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आदर्श शेतकरी या विशेष सदरामध्ये आज आपण अहमदनगर जिल्ह्यातून निवड केली आहे अकोले तालुक्यातील वाघापूर या गावचे प्रगतशील शेतकरी, ज्यांनी वेळेला महत्व देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आणि आपल्या शेतीतून भरघोस उत्पादन घेऊन इतरांसाठी आदर्श ठेवला. ते आदर्श शेतकरी श्री महेंद्र शेठ बराते यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. त्यांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून वेळेला महत्त्व देऊन अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे प्रगतिशील शेतकरी श्री महेंद्र रघुनाथ बराते यांनी अतिशय कमी वयात शेतीतून अर्थक्रांती करून दाखवले आहे. ते आज तरुण युवक शेतकरी बांधवांसाठी आदर्श ठरत आहेत. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही, परंतु त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असून जिल्हा पातळीवरील स्वयंसेवी संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. शेतीची प्रचंड आवड आणि जिद्दी मेहनती स्वभावाच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे. पाण्याचे योग्य नियोजन, पाणी बचत आणि झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र जपत शेतीशी निगडीत असलेल्या बातम्या आणि कृषी प्रदर्शनाला आवर्जून जाणे, तसेच नवनवीन तंत्रज्ञानांची कास धरणे हा त्यांचा यशाचा खरा मंत्र होय. वाघापूर गावात सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकसहभागी नियोजनात आपला सिंहाचा वाटा ते उचलत असतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची असलेली आवड यामुळे मोठा मित्र परिवार श्री महेंद्र बराते यांनी निर्माण केला आहे. स्वभावातला गोडवा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना नेहमी त्यांची असलेली उपस्थिती यामुळे अकोले तालुक्यात त्यांचा मित्र परिवार आहे. शेती कामात कुटुंबाची खंबीर साथ त्यांना मिळत असून कामाची कष्टाची लाज न बाळगता आनंदाने शेतीमधून भरघोस उत्पादन बराते कुटुंब घेत आहे. शेडनेट पद्धतीने केली जाणारी आधुनिक शेती, कांदा साठवणुकीसाठी असणारी नियोजनबद्ध कांदा चाळ, ट्रॅक्टर, शेततळे यातून महेंद्र बराते यांनी शेतीतून प्रगती साधली आहे. सातत्याने नाविन्याचा ध्यास घेणारे प्रगतिशील शेतकरी श्री महेंद्र बराते तरुणांसाठी आदर्श आहेत. त्यांची आधुनिक पद्धतीची शेती बघण्यासाठी परिसरातील शेतकरी अभ्यास म्हणून त्यांच्याकडे येतात आणि महेंद्र बराते देखील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती सांगतात, त्यांना मार्गदर्शन करतात. आमदार, खासदार, मंत्री यांच्याबरोबर असलेले त्यांचे फोटो बरेच काही सांगून जातात. अनेक मान्यवरांनी त्यांच्या आदर्श शेतीला वघापूर येथे भेट देऊन महेंद्र बराते यांचे कौतुक केले आहे. केवळ राजकीय व्यक्तीच नव्हे तर सरकारी अधिकारी, सामाजिक नेते, कृषी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि शेतीशी एकनिष्ठ राहून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून प्रेरणादायी ठरलेले आदर्श शेतकरी बराते निश्चितच शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. पत्रकार निरंजन देशमुख, लोकमान्य वार्ता, अहमदनगर जिल्हा. शेडनेट मध्ये हे कुठलं पीक घेतलंय आपण? ही काकडी घेतलंय, हिरवी काकडी. बर, हिरवी काकडी किती गुंठे आहे? 50 गुंठे. 50 गुंठे आहे. याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? याच पहिले रोप तयार करून घेतले, बर, नंतर ते लावले आणून. हा हा हा. आणि मग 8 एक दिवसांनी याला दोऱ्या लावल्या. बर, मग जस जशी येल मोठे मोठे होते तसे तसे वर काढून दिले. आणि फवारणी वगैरे कसं नियोजन केलं जातं? फवारणी पहिल्या 3-4 ड्रिचिंग केल्या बर, फडात. हा हा हा.
जास्त काही पाणी सोडलं नाही. हा. आणि नंतर मग गरजेनुसार पाणी सोडित गेलो. शेडनेटचा काय उपयोग होतो शेतीसाठी आपल्याला? शेडनेट मध्ये डबल टिबल उत्पन्न येतं, तसं बाहेर येत नाही. हा, हा. बाहेरचे कीटक प्राणी आतमध्ये प्रवेश करते नाही, त्याच्यामुळं माल व्यवस्थित येतो. आणि खर्चही वाचतो का? खर्च जास्त असतो पण उत्पन्न त्याच्या 3 पट आहे. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून शेडनेट कधीही चांगलं. हो. याला व्यवस्थापन कसं केलं जातं? तुमच्या कुटुंबाची साथ कशी मिळते तुम्हाला या संदर्भात? मी व माझी मंडळी, मुलं किंवा इथले मजूर आम्हाला इथं उपलब्ध होत्यात, त्यांचंही पण पूर्ण सहकार्य असतं. आता हा जो काकडीचा वेल आहे हा तुमच्या डोक्याच्याही वरती गेलेला आहे. तर म्हणजे असं कधीच शेतामध्ये दिसणार नाही. आणि हे शेडनेट मध्ये म्हणजे याचं भरघोस उत्पन्न मिळणार तुम्हाला. साधारणपणे काय अंदाज आहे तुम्हाला किती उत्पन्न निघेल याच्यातून? एकरी 35 ते 40 टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. आणि यापूर्वी चांगलं उत्पन्न तुम्ही काढलेलं आहे? यापूर्वी पण चांगलं उत्पन्न काढलेलं आहे. याची जात कोणती आहे? रेट्रो कुकू अशी त्याची जात आहे. बर. आणि खताचं व्यवस्थापन कसं केलं जातंय? खताचं हे अगोदरच बेड भरलेले असतात आणि नंतर मग निवळी सोडायची राहते. हो. आणि बाहेरच्या पेक्षा आतली शेती म्हणजे शेडनेटची कधी परवडते? हो. आणि पीकही चांगलं येतं? पीकही चांगलं येतं. हे कधीपासून करताय तुम्ही साहेब? मी मागच्या वर्षापासून करतो. मागच्या वर्षी. याची तुम्हाला कल्पना कुठून मिळाली? मला याच्यातून मिळाली, कृषी विभागातून. बर. म्हणजे तुम्ही वाचन करता, शेती कृषी संदर्भात सगळं अभ्यास असतो तुमचा? हो. यापूर्वी तुम्हाला काही कृषी क्षेत्राचा काही पुरस्कार वगैरे काही मिळालेला आहे का? नाही अजून. बर बर. परंतु तुमच्याकडे आमदारांनी, खासदारांनी बऱ्याच भेटी दिलेल्या आहेत तुमच्या शेतीला. गराक साहेबांचं आम्ही बघितलं मगाशी फोटो. इथं तुम्हाला किती एकर क्षेत्र आहे? इथं आम्हाला 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकरामध्ये पिकाचं व्यवस्थापन कसं केलं जातं? आम्ही कांदे करतो, टोमॅटो करतो, काकडी, झेंडू. म्हणजे ह्या पिकात जमलं नाही तर त्या पिकात साधलं जातं असं या दृष्टिकोनातून विविध पिकं घेतली जातात? विविध पिकं घेतली जातात. याचं मार्गदर्शन वगैरे तुम्हाला कोणाकडून मिळतं पिकांसंदर्भामध्ये? आम्हाला कृषी विभागामार्फत मिळतं. दुकानदार सांगतात, दुकानदारांचे एजंट येतात. आणि पाण्याचं उपलब्ध कशी आहे? इथं धरण आहे? पाण्याचं धरण आहे, नदी आहे, विहीर आहे. कुठलं धरण आहे इथं तुम्हाला जवळ? इथं पिंपळखांड धरण आहे. पाणी पुरतं का तुम्हाला शेतीला? हो, पाणी पुरतं. शेततळ्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे का तुम्ही? हो, 2 शेततळी केलेली. बरं. आणि शेततळ्यासाठी कसं म्हणजे अनुदानात घेतलेलं आहे का? हो. बरं. पूर्णपणे अनुदानात केलेलं आहे. तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? सकाळी उठून आम्ही शेताला चक्कर मारतो. आता तरुण पिढी शेताला नाव ठेवती, काही तरुण पिढी म्हणते की शेती परवडत नाही, बरेच जण नाक मुरडतात, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? शेती वेळेत केली तर अडचणीत येत नाही. वेळेला महत्व आहे वेळेला शेतीमध्ये? महत्व आहे. बर बर. म्हणजे वेळेत फवारणी द्यावी लागते, वेळेत खत औषधं द्यावी लागतात? हो, वेळेत सगळं करणं लागतं. शेतीला जोडधंद्याची गरज असते, तर तुम्हाला काही जोड व्यवसाय, जोडधंदा आहे का शेतीला काही? नाही, दुसरा नाही काही. दुग्ध व्यवसायाकडे नाही वळाले तुम्ही? नाही. याच्यातूनच तुम्हाला भरपूर साधलं जातं? हो, यातूनच चाललं जातं. तरुणांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांनी नाराज न होता जोमाने कामाला सुरुवात करावी, नवीन प्रयोग करावेत. निश्चितच यश मिळतं? निश्चित यश मिळतं. बरं. आता किती वर्षापासून तुम्ही शेती करता? मी 15-20 वर्षापासून शेती करतो. बरं. म्हणजे वडिलोपार्जित तुमचा शेती व्यवसाय आहे? हो. पूर्वी असं होतं का तो जर कप्पा खराब झाला तर इथं मेन दरवाजा असल्यामुळं इथून भरायचा, तो भरायचा, मग त्याचा नंबर यायचा. तसं मी त्याच्यामध्ये बदल केला का हा दरवाजा, याला पण एक दरवाजा केला, म्हणजे कोणताही कप्पा खराब होऊ तो आपल्याला खोलता येतो, इतर माल तसाच राहतो. मग याचं नियोजन कसं केलं? तुम्हाला कुठून ही आयडिया सुचली? ही मी 1-2 ठिकाणी भेटी दिल्या, तिथं मला बघायला मिळालं, त्याच्यानंतर मी पण तसंच राबवलं. आता इथं कांदा साठवण जी केलेली आहे, याची देखरेख कशा पद्धतीने केली जाते? याची देखरेख खराब व्हायला लागला तर मग चाळून घ्यायचं आपण. तुम्ही कृषी प्रदर्शनाला पण भेट दिली? हो, कृषी प्रदर्शनाला भेट दिली. म्हणजे शेतीची आवड आहे तुम्हाला, शेतीची आवड असल्या कारण तुम्ही काय भेटी देतात? हो. आणि जे नाविन्य आहे ते शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अवलंब तुम्ही शेतीमध्ये करता? हो. प्रयोगशील शेतकरी म्हणून तुम्ही आहात? हो. बरं. तुमचा आदर्श गावातले शेतकरी इतर काही घेतात. आसपासचे शेतकरी तुमचे शेती पाहण्यासाठी, त्याच्यानंतर आता जे शेडनेट केलं, काकडी केली, कांदे साठवण, त्याच्यातले ज्या काही संकल्पना राबवल्यात ते बघायला निश्चित येतात? निश्चित येतात.